तर सध्या आपण क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन पाहिलो आणि यामध्ये आपण ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आणि त्यानंतर सेकंड क्रायटेरिया पाहिला होता बॉडी सिमेट्री. नेक्स्ट इज द germ layers, diploblastic and triploblastic. In case of multicellular animals, germ layers are formed during initial period of their embryonic development, and from those germ layers only different tissue are formed in the body. आता मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये जर पाहिलं आपण तर जर्म लेअरचं फॉर्मेशन केव्हा होतं, तर ते होतं एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटच्या इनिशियल पिरियडमध्ये, सुरुवातीच्या काळात. आणि हेच जर्म लेअर्स आहेत की ज्यांच्यापासून बॉडीमध्ये डिफरंट टाईपच्या टिश्यूची काय होते निर्मिती. In case of some animals only two germ layers, endoderm and ectoderm, are formed. आता काही ॲनिमल्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त दोनच प्रकारच्या जर्म लेअर्स असतात. आयदर एक असते एंडोडर्म आणि दुसरी असते एक्टोडर्म. फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर जी आउटर लेअर आहे ती कोणती आहे एक्टोडर्म आणि जी इन्नर लेअर आहे ती आहे एंडोडर्म. For example, all cnidarians. तर ऑल निडेरियन्स या फायलमला बिलॉंग करणाऱ्या सर्व ॲनिमल्समध्ये जर पाहिलं आपण तर फक्त दोन जर्म लेअर्स असतात. In most of all the remaining animals, three germ layers are formed, that is mesoderm besides endoderm and ectoderm. आणि नायडेरियन्स या फायलम अंतर्गत जे ॲनिमल्स आहेत त्याला वगळता जे सर्व रिमेनिंग ॲनिमल्स आहेत तर यांच्या बॉडीमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या जर्म लेयर्स दिसतील की ज्या डिफरंट टिश्यूचं फॉर्मेशन करतात. आणि त्यामध्ये एंडोडर्म आणि एक्टोडर्म तर पाहिला आपण, तर त्यामध्ये आणखीन एक जर्म लेअर तयार होते इन बिटवीन एंडोडर्म आणि एक्टोडर्म, ती आहे मेझोडर्म. फिगरमध्ये जी ग्रीन रंगाने तुम्हाला शो केलेली आहे. नेक्स्ट क्रायटेरिया आहे बॉडी केव्हिटी, ज्याला आपण कॉलमसुद्धा म्हणू. Cavity between the body wall and internal organ is called as body cavity or colon. आता जी कॅव्हिटी किंवा एक गॅप असतो बॉडी वॉल आणि आपल्या शरीरातले जे अंतरिंद्रिय ज्यांना आपण इंटरनल ऑर्गन्स म्हणतो, तर इंटरनल ऑर्गन्स आणि बॉडी वॉल या दोघांच्या मध्ये जी कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं बॉडी कॅव्हिटी किंवा त्याला दुसरं नाव आहे कॉलम. In case of multicellular animals, during initial period of their embryonic development, body cavity is formed from either mesoderm. आता मल्टीसेल्युलर ॲनिमलच्या संदर्भात जर पाहिलं आपण तर एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटच्या सुरुवातीच्या काळात जी बॉडी कॅव्हिटी आहे तिचं फॉर्मेशन कशापासून होतं, मेझोडर्मपासून सुद्धा होऊ शकतं. ओके. Such type of body cavity is present in animals of phylum Annelida and all phyla coming after Annelida. आणि अशा पद्धतीची जी बॉडी कॅव्हिटी आहे ही अशा ॲनिमलमध्ये प्रेझेंट आहे की जे ॲनिमल्स एकतर फायलम ॲनेलिडा किंवा त्यानंतर येणारे जे सर्व फायला आहेत, ओके, ॲनेलिडानंतर येणारे, तर त्या सर्व फायलममध्ये अशा प्रकारची बॉडी कॅव्हिटी ही प्रेझेंट असते. Such animals are called as युकॅलोमेट किंवा ॲनिमल्स विथ ट्रू बॉडी कॅव्हिटी. आणि म्हणून ॲनेलिडा आणि त्यानंतर येणारे जे सर्व फायला आहेत हे सर्वच्या सर्व ॲनिमल्स यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असल्यामुळं या सर्व ॲनिमल्सला आपण कोणत्या टाईपमध्ये कन्सिडर करायचं, युकॅलोमेट. Body cavity is absent in case of animals from phyla Porifera, Cnidaria and Platyhelminthus. Platyhelminthus. Such animals are called as ocelomate. आता बॉडी कॅव्हिटी जी आहे तर ही काही फायलाचे ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये ॲब्सेंट असते. आणि असे कोणते फायला आहेत तर ते आहेत फायलम पोरिफेरा, फायलम नायडेरिया आणि फायलम प्लॅटीहेल्मिंथस. तर या सर्व ॲनिमल्समध्ये बॉडी कॅव्हिटी जी आहे अर्थातच कॉलम हे काय असतं, ॲब्सेंट असतं आणि म्हणून यांना आपण अकोलोमेट्स म्हणायचं. In case of animals from phylum Acelminthus, they have body cavity but it is not formed by the above mentioned two ways. Hence, those animals are called as pseudocoelomate. आता स्युडोचा अर्थ काय आहे, स्युडोचा अर्थ आहे आभासी.
म्हणजे तयार झाल्यासारखं वाटतं, मात्र ते ॲक्च्युअल मेझोडर्मपासून फॉर्मेशन झालेलं नाही आहे. सो फायलम ॲस्क्लेमिडपासून तर कुठपर्यंत जावं लागणार आपल्याला? फायलम ॲनिलिडापर्यंत. ओके, कारण ॲनिलिडापासून तर काय सुरू व्हायलं? युकोलोमेट आहे ना, बरोबर. त्यामुळं फायलम ॲस्क्लेमिन्सपासून जर पाहिलं आपण तर त्या ॲनिमल्समध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, मात्र जे आपण 2 वे मेन्शन केले होते त्या दोन्हीपैकी कोणत्याच वेने ती तयार होत नाही, आणि त्या ॲनिमल्सला काय म्हणायचं? सिडोकोलोमेट्स. आता पहिल्या फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर त्यामध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्म यांच्यामध्ये आपल्याला मेझोडर्म लेअर दिसेल, आणि मेझोडर्मपासून कशाचं फॉर्मेशन झालेलं आहे? बॉडी कॅव्हिटीचं फॉर्मेशन झालेलं आहे तिथं गॅप प्रेझेंट. त्या बॉडी कॅव्हिटीला कोलम नाव दिलेलं आहे, आणि सांगितलं होतं की मेझोडर्मपासून जर बॉडी कॅव्हिटीचं फॉर्मेशन हे ना एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या इनिशियल पिरियडमध्ये होत असेल तर अशा ॲनिमल्सला आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये घेतो? युकोलोमेट्स. त्यानंतर सेकंड केसमध्ये जर पाहिलं आपण तर पहा, एक्टोडर्मच्या आतमध्ये मेझोडर्म आहे, आणि मेझोडर्म आणि एंडोडर्म या दोघांच्या मध्ये एक कॅव्हिटी आहे, त्याला आपण सिडोकोलम म्हणलो. म्हणजे यामध्ये बॉडी कॅव्हिटीचं फॉर्मेशन झालेलं आहे, मात्र ते मेझोडर्मपासून झालेलं आहे का? नाही. दॅट्स वाय इट इज अ सिडोकोलोमेट्स. आणि तिसऱ्या टाईपमध्ये जर पाहिलं आपण तर तिन्ही जर्म लेयर्स इथं प्रेझेंट दिसतील, मात्र ट्रू बॉडी कॅव्हिटी त्या ठिकाणी ऑब्सेंट आहे. दॅट्स वाय दे आर बिलॉंगिंग टू अकोलोमेट्स. त्यानंतर एक चार्ट दिलेला आहे आपल्याला. ओके, आता जो किंगडम आपण पाहिलो तो आहे किंगडम ॲनिमेलिया. जनरल डेफिनेशन जर पाहिले आपण त्याची तर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, मात्र सेल वॉल काय असते? अब्सेंट असते. आता बॉडी ऑर्गनायझेशननुसार येथे 2 टाईप्स दिले आपल्याला. एक आहे सेल्युलर ग्रेड, आणि दुसरा जो आहे त्याच्यामध्ये 2-3 टाईप्स आहेत वेगवेगळे. एक आहे टिश्यू लेवल, दुसरा आहे ऑर्गन, आणि तिसरा आहे ऑर्गन सिस्टीम ग्रेड लेवल. ओके, आता हे असं का दिलं? कारण फक्त सेल्युलर ग्रेडच आहेत की जे असिमेट्रिकल टाईपची बॉडी काय करतात? फॉलो करतात, आणि अदर जे आहेत तर त्यांच्यामध्ये 2 टाईप्स आहे, रेडियल आणि बायलॅटरल सिमेट्री पैकी. आता असिमेट्रिकल बॉडी तर फायलम पोरिफेरा जे आहे तर त्यामध्ये आपल्याला असिलोमेट दिसेल. ओके, त्यानंतर रेडियल सिमेट्री जी आहे, ओके, तर हे कोणामध्ये दिसेल आपल्याला? फायलम नायडेरिया अंतर्गत बॉडी कॅव्हिटी असिलोमेट. त्यानंतर बायलॅटरल सिमेट्री जर पाहिले आपण तर यामध्ये सिमेट्री बायलॅटरल, मात्र बॉडी कॅव्हिटी अकोलोमेट असणारे प्लॅटीहेल्मिंथस. त्यानंतर बायलॅटरल सिमेट्री असताना सिडोकोलोमेट्स असणारे कोण आहेत? ॲस्क्लेमिन्स, आणि युकोलोमेट असणारे ॲनिलिडापासून तर कॉर्डाटापर्यंत. ओके, नेक्स्ट आहे फायलम पोरिफेरा. सॉरी, एक टाईप राहिला आहे, बॉडी सिगमेंटेशन. If the body of animals is divided into small similar units, then such body is called as segmented body, and each small unit is called as segment. आता ॲनिमलची जी बॉडी आहे त्याचं डिव्हिजन जर स्मॉल सिमिलर एकसारख्या युनिट्समध्ये होत असेल तर अशा प्रकारची बॉडीला आपण कोणती बॉडी म्हणायचं? सिगमेंटेड बॉडी. म्हणजे स्मॉल सिमिलर युनिट्स यांचं रिपिटेशन असेल, आणि प्रत्येक स्मॉल युनिटला आपण काय म्हणायचं? सिगमेंट. For example, animals like earthworm from phylum Annelida. आणि ॲनिलिडा या फायलम अंतर्गत येणारे जे अर्थवॉर्म्स आहेत तर हे ॲनिमल्स जे आहेत तर यांच्यामध्ये आपल्याला सिगमेंटेड बॉडी दिसून येईल. ओके, त्यानंतर आहे फायलम पोरिफेरा. These animals are with simplest body plan and are called as sponges. आता फायलम पोरिफेरा अंतर्गत येणारे जे ॲनिमल्स आहेत तर यांचा सिम्पलेस्ट असा बॉडी प्लॅन असतो, आणि यांचं जनरल नेम काय आहे? स्पॉन्जेस. They bear numerous pores on their body. Those pores are called as ostia and ostula.
आता यांच्या शरीरावर जर पाहिलं तर असंख्य असे पोर्स छिद्र प्रेझेंट असतात आणि त्या पोर्सला काय म्हणायचं? ऑस्टिया आणि ऑस्क्युला. These are aquatic animals. आता जनरली हे स्पॉन्जेस वॉटर लाईफ बिलॉंग करतात, त्यामुळे ते ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत. Most of them are marine and few are freshwater dwellers. आता जास्तीत जास्त स्पॉन्जेस हे आपल्याला समुद्रामध्ये दिसतील, सो दे बिलॉंग टू मराईन, आणि काही फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा दिसून येतील. Most of the animals have a symmetrical body. हे आपण चार्टमध्येच पाहिलं की बॉडी टाईप कसा असतो, असिमेट्रिक टाईप आहे. These animals have special type of cells, polar cells. त्या फिगरमध्ये आपल्याला दिसतील. ओके, कोलार सेल्स, आणि मला वाटतं अगोदर पण आपण पाहिलं होतं आहे की नाही सुरुवातीच्या वेळेस. तर ह्या कोलार सेल जे आहेत तर ह्या स्पेशल टाईपच्या सेल्स फायलम पोरिफेरा अंतर्गत येणाऱ्या ॲनिमल्समध्ये दिसून येतील. These animals are always attached to substratum, hence do not show locomotion. Hence they are referred as sedentary animals. आता सबस्ट्रॅटम काय आहे? तर सबस्ट्रॅटम असा एक सरफेस किंवा असं एक माध्यम की ज्यावर ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते किंवा ते त्याला अटॅच असतात. तर हे जे ॲनिमल्स आहेत स्पॉन्जेस, तर हे कोणत्याही प्रकारचं काय करत नाही, म्हणजे समुद्राच्या तळाशी येते. ओके, सो त्यामुळे ते कोणत्याही प्रकारचं लोकोमोशन करत नाही, आणि लोकोमोशन न करत असल्यामुळं त्यांना कोणत्या टाईपचं ॲनिमल म्हणलेलं आहे? सेडेंटरी ॲनिमल्स. Their spongy body is supported by spicules or spongine fibers. Spicules are made up of calcium carbonate or silica. आता हे जे ॲनिमल्स आहेत तर यांची जी स्पॉन्जी बॉडी आहे तर याला काही फायबर्स असतात, त्याला आपण स्पिक्युल्स किंवा स्पॉन्जिन फायबर्स म्हणायचं. आता हे स्पिक्युल्स कशाचे बनलेले आहेत? तर हे स्पिक्युल्स बनलेले असतात आयदर कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकापासून बनलेले असतात. These animals feed upon small organisms taken in their body along with water. आता हे जे ॲनिमल्स आहेत ना, तर हे ॲनिमल्स स्मॉल ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्यांच्यावर जगत असतात, आणि हे स्मॉल ऑर्गॅनिझम ते ऑप्टेन कसं करतात? तर पुढे आपण बघणार आहोत की ऑस्ट्रियामधून वॉटर काय होतो? एंटर होतो, आणि ऑस्ट्रेलियामधून बाहेर पडतो. बरोबर. आता हे जे ऑस्ट्रियामधून वॉटर जेव्हा एंटर करतं ना, तर अशा वेळेस जे ऑस्ट्रिया आहे ज्याला स्पॉन्जिक्युलसुद्धा म्हणतात. ओके, तर यामध्ये सर्व कामं चालतात, म्हणजे फूड ट्रान्सपोर्ट, रेस्पिरेटरी एक्सचेंज आणि वेस्ट रिमूव्हल. ओके, म्हणजे याचा अर्थ काय झाला की अप्रत्यक्षपणे तिथं फिडिंग करायला, याचा अर्थ त्या ठिकाणी डायजेशनची प्रोसेस झाली, रेस्पिरेशनची प्रोसेस झाली, एक्सरेशनची प्रोसेस झाली. बरोबर. तर हे सर्व फंक्शन जे आहे हे ऑस्ट्रिया थ्रू होत असतात, आणि दॅट्स वाय अलॉंग विथ वॉटर त्यांचं फूड डायजेशनसुद्धा काय चालू असतं. ओके, स्मॉल ऑर्गॅनिझमला ते डायजेस्ट करतात. Water is taken in through Austria and given out through Austria. आणि ऑस्ट्रिया जे आहे तर त्याच्या थ्रू वॉटरची एंट्री होते, आणि जे ऑस्क्युला आहे त्यातून वॉटर बाहेर पडतो. आणि दोघांचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे की या दोन्हीमधून वॉटर ट्रॅव्हलिंग करत असताना जे वॉटरचे कंटेंट्स आहेत ना, तर सेल त्याला कॉलर सेल्स आहेत त्यांच्यामध्ये, त्यांचं काम काय सातत्याने त्याला फिल्ट्रेशन करणं. मग फिल्ट्रेशन करत असताना जसं आपलं किडनीमध्ये माहिती आहे आपल्याला, किडनीमध्ये सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन वगैरे प्रोसेस होत्या. बरोबर ना. युजफुल जे इलेक्ट्रोलाइट्स वगैरे आहेत त्यांना ब्लडमध्ये पुन्हा पाठवलं जायचं. मग तशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी चालतं. These animals reproduce by budding and asexual method and or by sexual method. आता हे जे ॲनिमल्स आहेत तर काही स्पॉन्जेस जे आहे ते बडिंग थ्रू प्रोसेसनं त्यांचं रिप्रोडक्शन चालतं. काहीमध्ये आपल्याला म्हणजे बडिंग तर आपल्याला माहीत आहे की एक असेक्शुअल मेथड आहे, किंवा यामध्ये सेक्शुअल मेथडसुद्धा आपल्याला दिसून येईल. आणि रिजनरेशनची ॲबिलिटी जर पाहिली तर एक गुड ॲबिलिटी आपल्याला या ॲनिमल्समध्ये दिसून येईल. Besides, they have good ability of regeneration. ओके. Examples: Cycon, Euspongia, bath sponge. हेलोनेमा, यूप्लेक्टेला, etc. ओके. आता हे जे ऑर्गॅनिझम्स आहे फायलम पोरिफेराला बिलॉंग करणारे, तर हे ॲक्च्युअल
ॲक्वेटिक आहेत, त्याच्यामुळं आपल्या जास्त यांच्यासोबत संबंध येत नाही, त्यामुळं मेजरली नाव लक्षात ठेवायचं फक्त. पहिला आहे सायकॉन, जसं की तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेलं आहे सायकॉन स्पॉन्ज. त्यानंतर यू स्पॉन्जिया, ज्याला दुसरं नाव काय आहे बाथ स्पॉन्ज, हेलोनेमा आणि युप्लेक्टेला. तर हे सर्व ॲनिमल्स जे आहेत हे फायलम पोरिफेराला बिलॉंग करतात, ज्यांना आपण स्पॉन्जेस म्हणतो. सेकंड फायलम आहे फायलम कॉलेंट्रेटा किंवा त्याला आपण नायडेरिया म्हणू. Body of this animal is cylindrical or umbrella-like. आता राईट साईडला आपल्याला हायड्रा दाखवलेला आहे. ओके, सो याच्या बॉडी स्ट्रक्चर जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर बॉडी ती आपल्याला थोडीशी सिलेंड्रिक किंवा अम्ब्रेलासारखी दिसेल. If it is cylindrical, it is called as polyp, and if it is umbrella-like, it is called as medusa. आता बॉडीचे जो शेप आहे त्याचे दोन ऑप्शन आपण पाहिले. एक तर बॉडी सिलेंड्रिक शेपची असेल किंवा छत्रीसारखी अम्ब्रेलासारखी असेल. आता सिलेंड्रिक जर असेल तर बॉडीला काय म्हणू आपण पॉलिप, आणि जर अम्ब्रेला लाईक असेल तर बॉडीला म्हणू आपण मेडुसा. Most of these animals are marine. जास्तीत जास्त ॲनिमल्स हे ओशियनला बिलॉंग करतात. दॅट्स वाय दे आर द मराईन्स. Only few are freshwater dwellers. आणि काही असे पण नायडेरिया आहेत की जे फ्रेश वॉटरमध्ये पण दिसून येतील आपल्याला. Body of these animals is radially symmetrical and diploplastic. बॉडी जर पाहिली ॲनिमलची तर सिमेट्री आहे, रॅडियल सिमेट्री म्हणजे इन एनी प्लेन त्याचे दोन इक्वल हेल्समध्ये आपण रूपांतर करू शकतो, आणि डायप्लोप्लास्टिक म्हणजे फक्त दोन जर्म लेयर्स प्रेझेंट असतात. Nidoplast bearing tentacles are present around the mouth. आता जे नायडोब्लास्ट आहेत, ओके, तर यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या माऊथच्या सभोवताली काय प्रेझेंट असतात, टेंटॅकल्स प्रेझेंट असतात. आता हे जे टेंटॅकल्स आहेत हे आपल्याला हायड्रामध्ये पण दिसतील. ओके, त्यानंतर खाली एक फिगर दाखवली आहे सी ॲनेमोन, त्याच्यामध्ये पण टेंटॅकल दिसून येतील. आता या टेंटॅकलचं फंक्शन काय आहे पुढे दाखवले. Tentacles are useful for capturing the prey, whereas nidoplast inject the toxin in the body of prey. आता टेंटेकलचं फंक्शन काय आहे, तर जे प्रे आहे भक्ष्य आहे तर त्याला काय करणे, कॅप्चर करणे. आणि जे नायडोब्लास्ट आहे ते फर्दर त्या प्रेमध्ये काय इंजेक्ट करतो, टॉक्झिन इंजेक्ट करतो. Those are useful for protection too. आणि हे जे टेंटेकल्स आहेत तर हे फक्त कॅप्चरिंग किंवा नायडोब्लास्टचं पहिलं आपण टॉक्झिन इंजेक्ट करणं एवढ्यासाठीच आहे का, नाही, तर ॲक्च्युअल ते त्यांचं काय करत असतात त्या ठिकाणी प्रोटेक्शन पण करत असतात. Examples: Hydra, ॲडेन्सिया, Adamsia, सी ॲनेमोन, sea anemone, फायसेलिया, Physalia, Portuguese man of war, Arulia, jellyfish, corals, etc. ठीक आहे. तर आपल्याला फक्त एक्झाम्पल्सची नावं लक्षात ठेवायची. ओके, आता कोरल तर तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर आता हायड्रा असेल, ॲडम्सिया ज्याचं नाव आहे सी ॲनेमॉन, फिसेलियाचं नाव आहे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, ऑरिलिया जी आहे ते एक प्रकारचं काय जेलीफिश, आणि कोरल्स हे सर्व बिलॉंग करतात फायलम नायडेरियाला. त्यानंतर बाथ स्पॉन्ज संदर्भात एक इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला. This is black colored and somewhat round shaped animal. आता बाथ स्पॉन्ज जे आहे तर ते जनरली त्यांचा रंग कोणता आहे, ब्लॅक, आणि आकार जर पाहिला आपण तर राऊंड शेप दिसेल तो आपल्याला. Its body is mainly made up of fibers of a protein spongin, and due to this they have good water holding capacity. आता बाथ स्पॉन्जमध्ये जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे, तर ती कशामुळे आहे, कारण ते अशा प्रकारच्या फायबरपासून बनलेलं आहे की ज्या फायबरमध्ये एक प्रोटीन प्रेझेंट असतो, आणि तो प्रोटीन कोणता आहे, स्पॉन्जिन. म्हणजे स्पॉन्जिन प्रोटीनमुळं त्याचे जे फायबर्स आहेत बाथ स्पॉन्जचे तर त्यांच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची काय असते, कॅपॅसिटी असते. It was used for bathing during old days. आणि जुन्या काळी जर पाहिलं तर बाथिंग पर्पजसाठी जे आहे तर आपण बाथ स्पॉन्जचा वापर करत होतो. Besides, it was also used for manufacturing of pillows and cushions.
आणि आज जे आपलं जे होम यूज आहे की नाही, पिलोज आणि कुशन्स, तर यांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा त्याला यूज केलं जातं स्पॉन्जी असल्यामुळं. These were also used as waiting material for sticking postal stamps and counting the currency notes. ओके. आता तुम्ही कधी पोस्टामध्ये तिकीट चिटकवताना किंवा नोटा मोजताना बँकेमध्ये पाहिलं असेल की ते स्पॉन्जमध्ये हात बुडून तशा नोटा चिटकत नाही ना एकमेकांना, आहे ना, म्हणजे करन्सी नोट्स मोजण्यासाठी ज्या नोटा आहेत त्या एकमेकांना स्टिक होऊ नये त्याच्यामुळं तुम्ही बँकेमध्ये पोस्टामध्ये पाहत येतं, आहे की नाही, ते मुद्दाम हात बुडवतात नंतर पैसे मोजतात. तर ॲक्च्युअल जे आहे तर स्पॉन्जिंगचा काय करलं ते यूज करलं, आहे की नाही. त्यानंतर आहे फायलम प्लॅटीहेल्मिंथस. Body of these animals is slender and flat like a leaf or strip. आता प्लॅटीहेल्मिंथस या अंतर्गत येणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांचं जे शरीर आहे हे थोडंसं स्लेंडर म्हणजे सळपातळ, ओके, फ्लॅट टाईप असतं किंवा फ्लॅट पानासारखं किंवा स्ट्रीपसारखं, आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणायचं, फ्लॅट वॉर्म्स. Most of these animals are endoparasites. Few are free living and aquatic. आता जास्तीत जास्त जे ॲनिमल्स या फायलम अंतर्गत येतात तर ते कसे आहेत, एंडोपॅरासाइट्स आहेत, म्हणजे अशा प्रकारचे पॅरासाइट्स आहेत की जे लिव्हिंग सेलमध्ये आहे ना, एखाद्या होस्ट किंवा एखाद्याच्या शरीराच्या आतमध्ये राहणं, बरोबर, बॉडीच्या आतमध्ये त्यांची काय होते, ग्रोथ होते, म्हणून ते जास्तीत जास्त काय आहेत, एंडोपॅरासाइट्स आहे. आता एंडोपॅरासाइट्सला डिफाईन करायचं असेल तर अशा प्रकारचे पॅरासाइट्स की जे इंटरनल ऑर्गन किंवा टिश्यू जे आहे होस्ट ऑर्गॅनिझमचं याच्या शरीरामध्ये राहतात आणि तिथेच त्यांची काय होते, वाढ होते, त्यांना आपण एंडोपॅरासाइट्स म्हणू. काही असे पण प्लॅटीहेल्मिंथस ऑर्गॅनिझम्स आहेत की जे फ्री लिव्हिंग म्हणजे मुक्त जीवन जगतात, म्हणजे बॉडीच्या आतमध्ये राहत नाही, आणि काही तर असे आहेत की जे पाण्यामध्ये सुद्धा दिसून येतील आपल्याला, ॲक्वेटिक. Body is acoelomate and bilaterally symmetrical. आता बॉडी जी आहे ती असेलोमेट आहे, म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सेलमचं फॉर्मेशन होत नाही. ट्रू बॉडी कॅव्हिटी अब्सेंट असते, आणि फक्त बायलॅटरल सिमेट्री म्हणजे फक्त एकाच प्लेनमध्ये आपण त्यांचं सेंट्रल ॲक्सिस काय करू शकतो, त्यांना 2 हेल्समध्ये डिवाईड करू शकतो. ओके. These are traploblastic, that is their body is made up of 3 germ layers, endoderm, ectoderm and mesoderm. आता ट्रॅप्लोब्लास्टिक आपण अगोदरच पाहिलं, ओके, की अर्ली एम्ब्रॉयनिंग स्टेजला जर बॉडी कॅव्हिटी 3 जर्म लेयरची असेल, है ना, आउटर टू इनर जर आलो तर सर्वात बाहेर कोणती आहे, एक्टोडर्म, त्यानंतर मेझोडर्म आणि इंटरनली एंडोडर्म. These animals are hermaphrodite, that is male and female reproductive system are present in the same animal body. ओके. आता आपण फ्लावरमध्ये पाहिलं होतं युनिसेक्शुअल आणि बायसेक्शुअल. तर जे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही सेम ॲनिमल बॉडीमध्ये जर प्रेझेंट असेल तर अशा ॲनिमल्सला आपण हेर्माफ्रोडाईट ॲनिमल्स म्हणतो. आणि फायलम प्लॅटीहेल्मिंथस येणारे जे काही सर्व ॲनिमल्स आहेत तर यांचंसुद्धा वैशिष्ट्य आहे की ते हेर्माफ्रोडाईट्स या गटामध्ये मोडतात. Examples: Planaria, liverflug, tapeworm, etc. आणि एक्झाम्पल जर पाहिलं तर आपण प्लॅनेरिया असेल, लिव्हर फ्लग, जसं की तुमच्या बाजूला दाखवलं आहे की लीफ लाईक बॉडी आहे त्याची, वरचं पार्ट जर पाहिलं तर माउथ, ओके, त्यानंतर जेनायटल ॲपरेचर पण प्रेझेंट आहेत, वरच्या बाजूला ओरल सकर आहे आणि खालच्या बाजूला वेंट्रल सकर, आणि लास्टला जर पाहिलं तर एक्सरेटरी पोरसुद्धा प्रेझेंट असतात. आणि त्यानंतर आहे टॅपवॉर्म. हे सर्वच्या सर्व ॲनिमल्स हे फायलम प्लॅटीहेल्मिंथस अंतर्गत येतात. आता एक सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन आहे, Coral reefs are present in ocean. आता कोरल रीफ्स जे आहेत हे फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे महासागरामध्ये प्रेझेंट असतात. These reefs are actually colonies of specific cnidarians. आता काही विशिष्ट नायडेरियन ॲनिमल्सची एक संच आहे ना, कॉलनीज तयार होते, आणि त्या कॉलनीपासून कोरल रीफचं काय होतं, फॉर्मेशन होतं. A precious stone called coral and the coral powder used in Ayurveda is derived from these reefs. आता आयुर्वेदामध्ये काही प्रिसियस स्टोनचा यूज केलेला असतो. एक आहे कोरल ज्याला पोळा म्हणले जातं, ओके, आणि कोरल पावडर ज्याला प्रवाळ भस्म म्हणलेलं आहे. तर हे आयुर्वेदामध्ये याचं यूज आहे. तर यांचं फॉर्मेशन हे कोरल रीफपासून होतं.
नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फायलम ॲस्क्रिनिन संदर्भात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघू.